अशी कुस्ती खेड तालुक्याचा राक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज राक्षे पैलवान डबल महाराज केसरी झाले। आज पुणे महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी कष्टाच्या जोरावर पैलवान क्रीडाधिकारी होऊ शकतो, पैलवान डीवायएसपी होऊ शकतो। कष्टाच्या जोरावर 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवायएसपीचं स्वप्न पाहू शकत नाही, सोपं नाही आणि सहजासहजी कोण कोणाचं कौतुक पण करत नाही। कष्टाच्या जोरावर पैलवानने खऱ्या अर्थाने जन्माची भाकरी मिळवू शकतो। पैलवान कुस्ती करा। आज कितीतरी पैलवान राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि फेरी पटाची पकड घेऊन माऊलीने कब्जा घेतलेला आहे। दादा शेळकेचा दोन्ही पैलवान हुशार आहे, कुस्तीला अनुभव सिद्ध पैलवान आहे, तज्ञ पैलवान आहे, दोघांनाही चांगले वस्ताद आहे। कष्ट आहे, खुराक आहे। पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो, 5,000च्या असो, 50,000च्या असो, खुराक तेवढाच खावा लागतो, खर्च तेवढाच होतो। आज 30-35 हजार रुपये महिन्याला खर्च होतोय तालमीत पैलवान ठेवायचा म्हणल्यानंतर। सगळा खुराक मागलेला आहे, 80-85 रुपये लिटर दूध आहे, 800-900 रुपये किलो बदाम बे, सगळा महागडा खुराक घ्यावा लागतो। तेव्हा पैलवान होत असतो। पैलवान 4-6 महिन्यात, वर्षात होत नाही, 8-8, 10-10 वर्ष घासावी लागतात। जर पैलवान मोठा झाला, चांगला झाला तर आयुष्याचं भविष्य या माध्यमातून घडवू शकतो, आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतो। 5-10 वर्ष पैलवानकी केली तर शाबास माऊली। हो हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हनुमान आखाडा पुढे गणेश भाऊ तांबे यांचा खरोखर दादानी अतिशय चांगली टक्कर दिली, पण विजयश्रीनी माऊलीच्या गळ्यामध्ये विजय